आता नेक्स्ट आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेज प्रेशर. आता आपल्याला माहीत आहे की कोणत्याही पॉईंटला जर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढायचा असेल तर हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो तर हा कशाच्या इक्वल असतो, वेट ऑफ द वॉटर कॉलम. ओके, सो वेट ऑफ कॉलम ऑफ फ्लुइड म्हणू आपण त्याला, आहे की नाही. म्हणजे यामध्ये एअर असू शकते, वॉटर असू शकते. ओके, आणि हे करत असताना आपण या अगोदर पण पाहिलं होतं की सी लेवलला, ओके, सो ॲट सी लेवल म्हणजे समुद्र सपाटीवर जर पाहिलं आपण तर अशा वेळेस जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो किती असतो, 1 ATM असतो. आणि त्याला पास्कलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1.013 इंटू द पॉवर 10⁵ पास्कल ही त्याची काय झाली, व्हॅल्यू झाली. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्याची जी मेथड आहे ही फर्स्ट टाईम ज्या सायंटिस्टनं डिस्कवर केली तर त्या सायंटिस्टचं नाव आहे टोरिसेली. ओके, सो TORRICELLI, टोरिसेली. ओके, सो इव्हँजेलिस्टा टोरिसेली असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की एक लॉंग ग्लास ट्यूब आहे जिची हाईट किती आहे, h. ओके, सो ही लॉंग ग्लास ट्यूब जी आहे तर तिचं वैशिष्ट्य आहे की या पॉईंटला तिचं जे टोक आहे ती कसं आहे, क्लोज आहे, बरोबर. आणि यामध्ये ॲक्च्युअल ही जी लॉंग ग्लास ट्यूब आहे ही मर्क्युरीनं फिल आहे. ओके, सो HG मर्क्युरीनं फिल आहे आणि ती इन्व्हर्टेड म्हणजे उलटी ठेवलेली आहे एक ट्रफमध्ये. आणि या ट्रफचं वैशिष्ट्य काय आहे की हा ट्रफसुद्धा कशाचा आहे, मर्क्युरीचाच सुद्धा आहे. हा सुद्धा काय आहे, मर्क्युरीचाच आहे. आणि दॅट्स वाय या डिव्हाइसला काय म्हणलं जातं, मर्क्युरी बॅरोमीटर. ओके, सो अशा पद्धतीची याची कन्स्ट्रक्शन आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की मर्क्युरी कॉलमचा जो स्पेस आहे, ओके, इन द ट्यूब्स, याच्यामध्ये काय माहिती आहे का की याच्यामध्ये वरचा जो स्पेस पाहिला आपण, एवढा स्पेस, तर तुमच्या लक्षात येईल की या स्पेसमध्ये काय आहे, मर्क्युरी व्हेपर आहे. सो मी इथं लिहितो HG व्हेपर. आणि मर्क्युरी व्हेपर जे आहे वॉटर कॉलमच्या अबोव प्रेझेंट आहे, मर्क्युरी कॉलमच्या अबोव. तर याचा जो प्रेशर आहे तो इतका स्मॉल आहे की त्याला आपण निग्लेक्ट केलं आहे. दॅट्स वाय लिहिलं काय लिहिलं आहे की A पॉईंटच्या अबोव जो प्रेशर घेतला आपण तो प्रेशर किती घेतला आपण, 0 घेतला. आता द प्रेशर इनसाइड द वॉटर कॉलम, ओके, सॉरी, द प्रेशर इनसाइड द कॉलम ओनली, कारण त्या मर्क्युरी कॉलम झालेला आहे. तर ॲट पॉईंट B आणि ॲट पॉईंट C हे दोन्ही कसे आहेत या ठिकाणी, सेम आहेत. ओके, फक्त फरक कसा आहे की C जो आहे त्या सरफेसवरचा पॉईंट आहे त्यामुळे इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, बरोबर. आणि B जो आहे तो इनसाइड द फ्लुइड आहे, बरोबर आहे का. सो इथं जो प्रेशर असेल त्याची व्हॅल्यू आपण काल पाहिली होती की व्हॅल्यू किती असते, ρGH असते. ओके, आणि सो लक्षात ठेवायचं आहे की प्रेशर इनसाइड द वॉटर कॉलम ॲट पॉईंट B इज सेम ॲज द ॲट पॉईंट C, आणि दोन्ही सेम आहे. आणि दॅट्स वाय वी कॅन राईट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू ρGH. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता यामध्ये जे रो दिलेला आहे ते आहे मर्क्युरीची डेन्सिटी, HG आहे ती आहे हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम. ओके, सो HG आहे तर ही हाईट आहे मर्क्युरी कॉलमची. ओके, आता हे जे एक्सपेरिमेंट आहे तर यामध्ये मर्क्युरी कॉलम जे आहे, ओके, बॅरोमीटरमध्ये त्याची हाईट C लेवलला जर पाहिली आपण, ओके, तर ती जी हाईट आहे ना, ओके, ॲट हाईट 76 सेंटीमीटर. ओके, सो डिस्टन्स लक्षात ठेवायचं, 76 सेंटीमीटर हाईटला. ओके, सो ॲट हाईट 76 सेंटीमीटर
ऑफ द मर्क्युरी बॅरोमीटर जर पाहिलं आपण. ओके, तर या ठिकाणचा जो मर्क्युरी कॉलम आहे. ओके, सो 76 सेंटीमीटरपर्यंतचा जो मर्क्युरी कॉलम आहे त्याची जर आपण व्हॅल्यू पाहिली तर ही व्हॅल्यू कशाची इक्वल असते, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशरच्या काय असते, इक्वल असते. आणि सुरुवातीलाच आपण जे आहे हेच पाहिलं होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा वेट ऑफ द फ्लूइड कॉलम म्हणजे एअर असेल, वॉटर असेल, कोणतंही असेल त्याच्या इक्वल असतं. आणि सो इथंही जर पाहिलं आपण तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे आणि त्याच्या इक्वल काय आहे, मर्क्युरी कॉलम आहे. ओके, सो आता पुढे काय झालं की जे प्रेशर आहे तर हे सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी किंवा मिलीमीटर ऑफ मर्क्युरी यामध्ये सांगण्याची टर्म सुरू झाल्या. कारण आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वेळेस आपण प्रेशर जे आहे जसं की ते आपण रक्तदाब मोजतो, ब्लड प्रेशर, त्याचे नाही का 80 mm ऑफ Hg हे की नाही होतं ना आपल्याकडं. तर तसं सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी किंवा MM ऑफ मर्क्युरी हे जे युनिट्स आहेत ते युनिट्स त्या ठिकाणी यूज सुरू झाले. आता जो प्रेशर इक्विवॅलेंट असेल 1 mm तर त्याला म्हणायचं टोरिसेली. तर टोरिसेलीवरून त्याला नाव TORR पडलं. ओके, आणि सो जो प्रेशर 1 mm ऑफ Hgच्या इक्वल असेल. ओके, 1 mm ऑफ Hg, तर याला काय नाव दिलं आहे, 1 टोर, टोरिसेलीच्या नावावरून. आणि 1 टोर इज इक्वल टू 133 पास्कल. ओके, तर हे कॅल्क्युलेशन इथं लक्षात ठेवायची. आता जसं की आता मी MM ऑफ Hg म्हणलो, टोर म्हणलो, हे जे युनिट्स आहेत ना तर हे जनरली 2 क्षेत्रामध्ये यूज केले जातात. एक आहे मेडिसिन क्षेत्रामध्ये जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, आणि दुसरं आहे फिजिओलॉजी. ओके, सो फिजिओलॉजी आणि मेडिसिन अशा 2 सेक्टरमध्ये हे युनिट्स वापरले जातात. टोर असेल, MMHg असेल. परंतु मेट्रोलॉजी जी आहे हे की नाही तर त्याच्यामध्ये जो कॉमन युनिट यूज केला जातो तो असतो बार, मिली बार, हे की नाही. मग बार आणि पास्कल यांचं काय रिलेशनशिप आहे तर लक्षात ठेवायचं की 1 बार इज इक्वल टू 10 to the power 5 पास्कल. ओके, आता हे झालं की आपण अशा प्रकारचं मर्क्युरी बॅरोमीटर या ठिकाणी स्टडी केलं की जो एक प्रेशर मेजरिंग डिव्हाइस आहे. यानंतर सेकंड डिव्हाइस जो आपण बघायलो तो आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये जर पाहिलं तर हा सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे की जो प्रेशर डिफरन्स मेजर करू शकतो. आता याचा आकार ॲक्च्युअल जर पाहिलं तर U ट्यूब आहे, हे की नाही. त्यावरून त्याला म्हणजे ओपन ट्यूबचं लक्षात ठेवायचं की U आकाराची एक ट्यूब आहे ज्यामध्ये सुटेबल लिक्विड असतं. आता यामध्ये जे सुटेबल लिक्विड आहे तर या लिक्विडचं वैशिष्ट्य आहे की ॲक्च्युअल त्याची डेन्सिटी लो असते. ओके, सो आपण लिहू शकतो की यामध्ये लो डेन्सिटी लिक्विड वापरलं जातं. ओके, जसं की एखाद्या वेळेस एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ऑइलसारखं. ओके रे, तर जे स्मॉल प्रेशर डिफरन्स आहेत तर स्मॉल प्रेशर डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आणि दुसरं जर पाहिलं तर जर लार्ज प्रेशर डिफरन्स आपल्याला यूज करायचा असेल तर याच्याऐवजी आपण काय करणार, हाय डेन्सिटी लिक्विड वापरणार. सो ते लक्षात ठेवायचं. लो डेन्सिटी लिक्विड जे आहेत तर आपल्याला काय मेजर करायचं असेल जर आपल्याला स्मॉल प्रेशर डिफरन्स मेजर करायचं असेल. ओके, सो स्मॉल प्रेशर डिफरन्स जर मेजर करायचं असेल तर ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये आपण ऑइलसारखं लो डेन्सिटी लिक्विड वापरणार. आणि ऑप्शनमध्ये दुसरं जे आहे की हाय डेन्सिटी केव्हा वापरणार आपण, है ना. आता हाय डेन्सिटी लिक्विडमध्ये कोण येईल, हाय डेन्सिटी लिक्विडमध्ये येतं मर्क्युरी. ओके, सो मर्क्युरीचं जर आपण यूज केला तर हा यूज केव्हा, जेव्हा प्रेशर डिफरन्स कसा असेल, लार्ज असेल. सो लार्ज प्रेशर डिफरन्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर अशा वेळेस मटेरियल आपण बदलणार, हाय डेन्सिटी लिक्विड या ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये यूज करणार. आता इथं जर वन एंड पाहिला आपण, ओके,
तर हा कसा आहे बरं, ॲक्च्युअल ओपन आहे पहा, म्हणजे डायरेक्ट इथं जे प्रेशर आहे ते कोणतं दिसेल तुम्हाला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे ट्यूबचा एक एंड जो आहे हा ओपन आहे ॲटमॉस्फेअरकडे आणि अदर एंड जो आहे तो अशा सिस्टीमला कनेक्ट आहे. आता ही पी म्हणजे काय झाली, ही एक अशा प्रकारची सिस्टीम की ज्या सिस्टीमचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रेशर आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. आता ए पॉईंटला जो प्रेशर असतो हा बी पॉईंटच्या प्रेशरच्या काय असतो या ठिकाणी, इक्वल असतो पहा, आहे ना, जसं की आपण पाहिलं हे दोन्ही जे आहेत. ओके, सो अरे सॉरी, हे दोन्ही सेम लेवलला दिसतील तुम्हाला. आणि सो लक्षात येईल की प्रेशर पी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू द प्रेशर ॲट पॉईंट बी. ओके, आता ॲक्च्युअल आपल्याला काय करायचं आहे की प्रेशर डिफरन्स जो आपण ज्याला आपण गेज प्रेशर म्हणलो होतो, हो की नाही, तर कालची कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल, गेज प्रेशर. आता गेज प्रेशर काय आहे, इट इज द प्रेशर डिफरन्स आणि त्याला आपण कशाने डिनोट केलं होतं, पी मायनस पी ए. ओके, सो आता लक्षात घ्या ए पॉईंट आणि बी पॉईंट या दोन्ही ठिकाणचा प्रेशर सारखा आहे, तर तो प्रेशर आहे पी, त्यामधून ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे आणि त्यावरून आपण गेज प्रेशर कॅल्क्युलेट करणार. आणि तुम्हाला माहिती आहे की गेज प्रेशर हा हाईटच्या काय असतो, मॅनोमीटर हाईटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, कारण याचा जो फॉर्म्युला आहे तो ॲक्च्युअल काय असतो, रो जी एच असतो, म्हणजे हाईटच्या काय ते डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता ही जी यूट्यूब कंटेनिंग फ्लुइड आहे, तर यामध्ये जर पाहिलं आपण तर ए आणि बी या दोन्ही ठिकाणी जो प्रेशर होता तो सेम होता. आता एक लक्षात ठेवायचं आहे की असे लिक्विड्स, ओके, आता याच्यामध्ये दोन गोष्टी येतील ना, लिक्विड आणि गॅसेस संदर्भात. आता पहिली कंडिशन आपण लिक्विडची समजून घेऊ. आता फ्लुइड जर लिक्विड असेल तर जी डेन्सिटी असते ना, तर त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये खूप जास्त चेंज जरी आला तर डेन्सिटीमध्ये जास्त चेंज येत नाही, लक्षात येतं. सो बेटर राहील की आपण काय करायचं, कितीही टेम्परेचर आणि प्रेशर आपण चेंज केलं तर लिक्विडसाठी कधी पण लक्षात ठेवायचं की त्याची डेन्सिटी आपण काय कन्सिडर करायची, कॉन्स्टंट कन्सिडर करायची. क्लिअर. आणि याचं रिझन काय तुम्हाला माहिती आहे की ते लिक्विड्स जे ते हायली इनकॉम्प्रेसिबल आहे, बरोबर आहे का, म्हणजे प्रेशर जास्त अप्लाइड करून सुद्धा आपण त्यांना जास्त कॉम्प्रेस करू शकत नाही. दॅट्स वाय डेन्सिटी जी आहे ती आपण त्याची कशी धरायची, कॉन्स्टंट धरायची. मात्र दुसऱ्या पोर्शनला जर फ्लुइड गॅस असेल तर अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे की गॅस हे हायली कॉम्प्रेसिबल असतात आणि दॅट्स वाय जी प्रेशर अँड टेम्परेचर जर आपण चेंज केला तर अशा वेळेस जी डेन्सिटी आहे ती कशी असणार, व्हेरिएबल असणार, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज करायला होतं अशा वेळेस गॅसेसची डेन्सिटीसुद्धा कमी जास्त होणार, बरोबर आहे, प्रेशरचा इफेक्ट असणार. तर हा फरक इथं फक्त लक्षात ठेवायचा आहे. आणि सो या टेक्निकनं आपण काय करू शकतो की जर आपल्याला हाईट माहीत असेल तर या हाईटवरून आपण गेज प्रेशरच्या फॉर्म्युल्यानं काय करू शकतो, कोणत्याही सिस्टीमचा प्रेशर या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता यामध्ये पहिला प्रॉब्लेम असा आहे की डेन्सिटी ऑफ द ॲटमॉस्फेअर ॲट सी लेवल इज 1.29 किलोग्राम पर मीटर क्यूब. ॲझ्युम दॅट इट डज नॉट चेंज विथ ॲल्टिट्यूड, देन हाऊ हाय वुड द ॲटमॉस्फेअर एक्सटेंड. आता आपल्याला काय केलं आहे की सी लेवलला ॲटमॉस्फेअरची डेन्सिटी दिली आहे, ओके, आणि ही डेन्सिटी किती दिली आपल्याला, 1.29. ओके, आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहिती आहे आपल्याला, ओके, सो ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1.01 इंटू 10⁵ पास्कल. आता ग्रॅव्हिटी जी आहे तिची व्हॅल्यू आपण 9.8 घेत असतो. ओके, तर ॲझ्युमेशन काय करायचं आपल्याला की ॲल्टिट्यूडनुसार, उंचीनुसार जसं आपण वर जाऊ तसं या ठिकाणी डेन्सिटी कमी होत नाही, डज नॉट चेंज, असं एक रेफर आपण घ्यायचं. पण ॲक्च्युअल एअर जे आहे तर तुम्हाला माहीत आहे तो गॅस आहे, त्याच्यामुळे ते तर होणारच, पण ते ॲझ्युमेशन आपल्याला करायचं आहे. तर मग किती उंचीपर्यंत ॲटमॉस्फेअर एक्सटेंड होईल, म्हणजे आपल्याला काय विचारलेली आहे,
हाईट विचारलेली आहे आणि ॲज वी नो की अशा केसमध्ये जो आपला फॉर्म्युला असतो त्यात आत्ताच पाहिलं आपण की जो ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युला आपण पाहिला होता तो किती आला, रो जी एच आला. यामध्ये जर एचची व्हॅल्यू काढायची असेल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय करणार आपल्याला, डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटीनं काय करणार, मल्टिप्लाय. सो 1.01 इंटू 10⁻⁵ डेन्सिटी दिली आहे 1.29 इंटू ही व्हॅल्यू घेतली आपण 9.8. ओके. सो कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर जे आन्सर निघते ते आहे पहा 7989 मीटर. जेव्हा की त्याला आपण ॲप्रॉक्सिमेटली किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर ते किती किलोमीटर आहे, 8 किलोमीटर. ओके. सो डेन्सिटी जर सी लेवलला जी 1.29 दिलेली आहे ते ॲल्टिट्यूडनुसार जर चेंज होत नसेल तर ॲटमॉस्फिअर किती किलोमीटरपर्यंत, 8 किलोमीटरपर्यंत एक्सटेंड होईल. आता एक रिॲलिटी असं समजून घ्या या ठिकाणी, एक रिॲलिटी अशी आहे मात्र की जी एअरची डेन्सिटी आहे ही हाईटनुसार, ओके, सो हाईटनुसार जी डेन्सिटी आहे तर ही काय होत असते, डिक्रीज होत असते. ओके. रिॲलिटी ही आहे. जसं की हा अर्थचा सरफेस आपण कन्सिडर करू. सो जसं जसं आपण अबोव जाऊ तसं डेन्सिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि डेन्सिटी जी डिक्रीज होते त्यानंतर आपल्याला माहिती आहे की विशिष्ट हाईटनंतर ग्रॅव्हिटीसुद्धा डिक्रीज होते. ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसुद्धा ट्रेंड पाहिलं आपण. आता ॲटमॉस्फिअर काय करतो माहिती आहे का, तर ॲटमॉस्फेरिक कवर जे वातावरणाचं आवरण आहे तर हे एक्सटेंड जे आहे ना तर हे जसं वर एक्सटेंड होतं तसं प्रेशर काय होत चालला, डिक्रीज होत चालला. तर जवळपास हे कुठपर्यंत 100 किलोमीटरपर्यंत आहे. ओके. सो डिक्रीजिंग प्रेशर जरी होत असेल पण ॲटमॉस्फेरिकची कवरिंग जर पाहिली आपण ती 100 किलोमीटरपर्यंत आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की जरी आपण म्हणत असू की सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो आपण जनरली सांगतो की ॲट सी लेवल है ना, तो प्रेशर किती सांगतो आपण 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. बरोबर आहे का, एवढा प्रेशर असतो सी लेवलला MM/Hg मध्ये सांगायचं असेल. परंतु कधी कधी काय होतं माहिती आहे का की याच्यामध्ये जी लेवल आहे ही +10 वाढू पण शकते आणि +10 कमी पण होऊ शकते. पण ऑर हे कशामुळे होऊ शकतं, एखादा स्ट्रोम जर असेल, वादळ जर असेल, समुद्र सपाटीला एखादा वादळ आला असेल, स्टोर्म आला असेल तर स्ट्रोमसारख्या काही केसेसमध्ये काय होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी जास्त होऊ शकतो 10 MM/Hg. बरोबर आहे का. तर हा ड्रॉपसुद्धा आपण लक्षात ठेवायचा. आणि दॅट्स वाय ही ॲव्हरेज व्हॅल्यू ही कॉन्स्टंटच असते प्रत्येक वेळेस, असं आहे का, नाही. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पहा की ॲट डेप्थ 1000 मीटर इन ॲन ओशियन व्हॉट इज द ॲब्सोल्यूट प्रेशर. आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो आपल्याला आपण जी डेप्थ आहे, ओके, सो ती आपल्यासाठी काय असणार, हाईट असणार. सो आपल्याला 1000 मीटर दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ॲब्सोल्यूट प्रेशरसाठी आपण P कन्सिडर करू. त्यानंतर व्हॉट इज द गेज प्रेशर. आता आपल्याला माहीत आहे की गेज प्रेशर जो आहे तर त्या प्रेशरमधून आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. आणि तिसरी एक कंडिशन दिली आहे त्याच्यानंतर आपण नंतर बोलू. ठीक आहे. आता सध्या आपण 2 कंडिशनबद्दल बोलून घेऊ. आणि गिवन आपल्याला जी डेन्सिटी दिली आहे सी वॉटरची ती पण लक्षात ठेवायची. आणि ग्रॅव्हिटी किती घ्यायला सांगितली, 10. आता होतं काय की पहिल्या 2 केसेसचा अगोदर आपण अभ्यास करू. पहिल्यामध्ये आपल्याला तर ऑलरेडी मेन्शन केल्याप्रमाणे हाईट आहे. त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी लिक्विडची डेन्सिटी आहे ती तर आपल्या दिल्लीच आहे, जीची व्हॅल्यू पण 10 दिलेली आहे. ओके. त्या सर्वांचा वापर करू आपण. आता आपल्याला माहीत आहे की ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, P = PA + ρGH. सांगा या प्रेशरची व्हॅल्यू काय, 1.01 इंटू 10⁻³ ओके, 10⁻⁵ सॉरी.
ओके. त्यानंतर डेन्सिटी जी आहे, ही डेन्सिटी किती आहे? सो लिक्विड डेन्सिटी आहे आपल्याकडे 1.03 इंटू 10⁻⁵. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 10 आणि त्यानंतर जी हाईट दिली होती आपल्याला ती किती आहे? 10⁻³ चालतं 1000 मीटर. आता एक लक्षात घ्या की ॲडिशन करत असताना कॉमन जो आहे तो घातांक जो आहे तो कसा पाहिजे? दोन्ही ठिकाणी कॉमन पाहिजे आपल्याला. सो आता आपण काय करू? 1.01 इंटू 10⁻⁵. इथे पण काय करू? 5 मेंटेन करण्याचा प्रयत्न करू. सॉरी इथं चुकलं माझ्याकडून, 3 पाहिजे नव्हतं. सो आता आपल्याकडे किती? 3 + 1 + 3 7 व्हायले. तो 7मधले आपण फक्त 5 वापरले, आपल्याकडे 10 शिल्लक म्हणजे 100 शिल्लक आहे. तर 100नं 103ला मल्टिप्लाय 1.03ला मल्टिप्लाय केलं तर किती येईल? 103 आणि 10⁵ घेतला आपण, जेणेकरून फॅक्टर कॉमन निघला पाहिजे. सो कॉमन काढताना आपण काय करणार? 1.01 आणि 103 यांची काय करणार? ॲडिशन करणार. आणि दॅट्स वाय हे आन्सर किती येईल? 104.01 इंटू 10⁵ पास्कल. आणि याला जर ATMमध्ये कन्वर्ट केलं तर 10⁵नं डिवाईड करायचं. सो ॲप्रॉक्सिमेटली किती येईल ते? 104 ATM. ओके. आता हा आपण काय काढला? ॲब्सोल्यूट प्रेशर काढला. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंड नंबरला आपल्याला काय करायचं आहे? गेज प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. आता गेज प्रेशर संदर्भात जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे की तो आहे P - PA = काय असतं? ρGH. ओके. आणि गेज प्रेशरसाठी आपण एक सिम्बॉल वापरू पाहता. तो सिम्बॉल काय आहे? P आणि लोअर केसमध्ये काय करू आपण? G वापरू. सो आता गेज प्रेशर जो आहे त्यासाठी आपण एक सिम्बॉल यूज करेल. ओके. सो आता हे काढत असताना जसं की आपण पाहिलं की आता आपल्याला काय करायचं आहे की ρGH फॉर्म्युला आहे त्याचा. सो आता आपल्याकडे जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटीची व्हॅल्यू टाकू 1.03 इंटू 10⁻³ ग्रॅव्हिटी किती आहे? 10. हाईट किती आहे? 10⁻³ ओके. आणि सो इथे सुद्धा काय होणार की 10⁻7 येईल. मग त्याला 5 करण्यासाठी आपण 103 जसं आपण मागच्याच गणितामध्ये केलं होतं 10⁻5 हे झालं पास्कलमध्ये आणि ॲप्रॉक्सिमेट ATMमध्ये करताना किती होईल ते? 103 ATM. ओके. तर हा झाला गेज प्रेशर. आता तिसरी केस मी आत्तापर्यंत वाचली नव्हती, ते आता आपण रीड करू. की फाइंड द फोर्स ॲक्टिंग ऑन द विंडो ऑफ एरिया 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर ऑफ अ सबमराईन ॲट दिस डेप्थ. आता 1000 मीटर डेप्थ आहे आपली, त्याच्या खोलीला सबमराईन आहे, बरोबर आहे का? समुद्री बोट म्हणू आपण त्याला. आणि सबमराईन जी आहे तर त्याला एक खिडकी आहे, त्या खिडकीचं मेजरमेंट दिलं एरिया आपल्याला किती आहे? 20 बाय 20 सेंटीमीटर. सो याच्यावर आपल्याला किती फोर्स ॲक्ट व्हायला? ओके. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ॲट दिस डेप्थ द इंटेरियर ऑफ विच इज मेंटेन ॲट सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. आणि सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर संदर्भात आपल्याला इंटेरियर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो तिसऱ्या केसमध्ये जो एरिया दिलेला आहे तो एरिया 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आहे. त्याला मीटरमध्ये जर कन्वर्ट केला आपण तर 0.2 इंटू 0.2 = एरिया किती होऊन जाईल? 0.04 मीटर स्क्वेअर होऊन जाईल. ओके. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक वाक्य दिलेलं आहे की जो ॲक्च्युअल विंडो आहे त्या विंडोच्या बाहेर तर लिक्विडचं प्रेशर असणार, त्यात तर विषय नाही. पण लिक्विडच्या जो इंटिरियर आहे, आतला भाग आहे, तर त्यामध्ये जो प्रेशर आहे तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या काय असणार? इक्वल असणार. इथं स्पष्ट दिलेलं आहे की जे इंटिरियर आहे त्या विंडोची इंटिरियर साईड आहे ते अशा प्रेशरनं कॅल्क्युलेट आहे की जितका प्रेशर किती असतो? सी लेवलला असतो, म्हणजेच ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरचे काय आहे? इक्वल आहे. सो याचा अर्थ इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जे सबमराईन आहे. ओके. सो सबमराईन संदर्भात दोन फॅक्टर आहे आपल्याकडं. तर पहिला फॅक्टर आहे की प्रेशर आउटसाईड. ओके. सो जो आउटसाईड प्रेशर आहे तर ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ते तर आपल्याला जो आपला प्रेशर असेल ज्याला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणून त्याच्या इक्वल असणार, त्याची व्हॅल्यू आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस
रो जी एच, बरोबर. ते तर लिक्विडचं असणार. परंतु जे इनसाईड आहे ते काय सांगितलं आपल्याला की इनसाईड प्रेशर हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर सी लेवलला असतो त्याच्या इक्वल आहे. म्हणजे सबमराईनच्या इनसाईड प्रेशर कोणता आला, पी ए, बरोबर. सो आता होतं काय की आता नेट प्रेशर जर काढायचं असेल आपल्याला, ओके. सो नेट प्रेशर काढत असताना आपण काय करणार, या दोघांचं काय घेणार, डिफरन्स घेणार. म्हणजे आउटसाईड प्रेशरमधून इनसाईड प्रेशर काय करणार, मायनस करणार. आउटसाईड प्रेशर किती आहे, पी ए प्लस रो जी एच मायनस इनसाईड प्रेशर पी ए. सो इथं पी ए गेट कॅन्सल. सो व्हॅल्यू किती येईल, रो जी एच. हा झाला आपला नेट प्रेशर. सो आता हा नेट प्रेशर जो आहे ना, तर हा गेज प्रेशर आहे, कारण प्रेशर डिफरन्स घेतला ना आपण. हा जो नेट प्रेशर आहे तो हा काय आहे, गेज प्रेशर आहे. गेज प्रेशरसाठी काय वापरतो आपण सिम्बॉल, पी जी, बरोबर आहे का. म्हणजे आता आपल्याकडं पी जीची व्हॅल्यू आहे. परंतु आता तुम्हाला माहीत आहे की फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपल्याकडं, प्रेशर इंटू एरिया, बरोबर आहे का. आता प्रेशर कोणता झाला आपल्याकडे, गेज प्रेशर आणि इंटू एरिया. सो गेज प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती आत्ताच काढली आपण, 103 इंटू इथली व्हॅल्यू घेऊ आपण पास्कलवाली, है ना. सो 103 इंटू 10⁵ पास्कल इंटू एरिया आपण एस आयमध्ये आत्ताच काढला, किती होता 0.04. आणि कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर 4.12 इंटू 10⁵ न्यूटन एवढा प्रेशर, एवढा फोर्स त्याच्यावर अप्लाय असेल, ओके. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, फाइंड द फोर्स ॲक्टिंग, ओके. तो फायनली आपण फोर्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करू.